शूर कुणाला म्हणतात? शूर कुणाला म्हणतात? कुणालाही शूर म्हणता येत नाही. एक माणूस स्वतःच्या घरात तलवार काढायचा आणि बायको पुढे उगच फिरवायचा, साहेब अशी फिरवायचा, आपला नाद कुणी करायचा नाही, उगं नंगी तलवार काढायचं, बायको म्हणायची उग ग बसा. एवढे शूरवीर आहेत तर कधी काय युद्धात जात नाहीत, कधी काय करीत नाहीत, नुसतंच गप्पा मारायचा. इकडे गेलो 25 मारले, तिकडे गेलो 20 मारले, इकडे गेलो तेवढे मारले. ती म्हणायची ग बसा आणि शांत झोपा. एके दिवशी एवढा अपमान बायकोनं केल्यामुळं खरंच रागच आला. घेतली महाराज तलवार, युद्ध चालू होतं, गेला सप सप, हात तोड पाय तोड, हात तोड पाय तोड, असा ढिगच केला. 25 हातन पाय बांधले, गठुडं बांधलं, आणलं बायको पुढं आदळीलं आणि म्हणली बघ बघ तू काय म्हणत होतीस, बघ एवढे मारले आणि बघ हे पुरावा. ते म्हणले मग एवढे हातन पाय आणण्यापेक्षा मुंडकेच का नाही आणले तोडून? ते म्हणले नाही, म्हणले मुंडके अगोदरच नेलते कोणीतरी. ह्याला शूर कोण म्हणील? याला शूर म्हणा, कोण याला शूर म्हणाल? लक्षात घ्या. प्रसंग आठवा, ज्यावेळेस माझे छत्रपती शिवराय पन्हाळा गडावर अडकले. सिद्धी जोहरचा वेढा पडलेला आहे आणि वेढा असा नाही, 40,000 सैन्याचा वेढा आहे. मुंगी काय शिरकाव करेल इतका वेढा आहे, पावलो पावली माणसं उभी पूर्ण पन्हाळ्या गडाला. छत्रपती शिवरायांना सुद्धा आता काळजी वाटू लागली, आता काय होणार, काय होणार, आता काय पर्याय? पर्यायच नव्हता महाराज. आणि मग छत्रपती शिवरायांना एक युक्ती आठवली आणि मावळ्यामध्ये एक शिवा नावाचा एक सैन्य होता, नवीन नुकताच जॉईन झाला होता, हुबेहूब महाराजासारखा दिसत होता. आणि महाराजांना युक्ती आठवली, आता काय करायचं? त्यावेळेस त्याला बोलून घेतलं आणि महाराजांना सांगितलं तुझ्या जीवावर बेतणार आहे हा शिवा. म्हटले महाराज तुमच्यासाठी काहीही चालेल, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, माझी इच्छा. म्हणजे आनंद आहे मला, तुमच्यासाठी मरण यावं याच्यापेक्षा भाग्य काय. आणि मग तो तयार झाला आणि मग तारीख निवडली 12 जुलै 1660. लक्षात घ्या, वार गुरुवार होता, हा पौर्णिमेचा तो दिवस आणि पाऊस चालू आहे, भयंकर पाऊस चालू आहे. आणि तो दिवस महाराजांनी निवडला. 2 पालख्या तयार झाल्या, एका पालखीत महाराज बसले, एक रिकामी पालखी चालू लागली, 600 मावळे सोबत आहेत. गड उतरले, वेढा होताना तो जवळ आला, भीती वाटू लागली, का तो वेढा आता पास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून वेढा जवळ आला आणि वेढा पास झाला. पण पुढे गेल्यानंतर जे हिरेकरी असतात, जे लक्ष ठेवणारे असतात, त्यांच्या लक्षात आलं महाराज पळाले. आणि मग तिकडं खानाला सगळी बातमी कळाली, सिद्धीला कळाली, सैन्य मागे लावलं. आणि त्यावेळेस मग रिकाम्या पालखीत आमचे शिवा न्हावी बसला, लक्षात घ्या. आणि ती पालखी पकडल्या गेली. अगदी 15 मावळे त्यासोबत होते, त्यांना पुन्हा तिथं नेल्या गेलं आणि तिथं मारलं, लक्षात घ्या. आणि मग शिवाजी महाराज ज्यावेळेस पळाले, घोडखिंडी जवळ आल्यानंतर लक्षात आलं की आता 3000 सैन्य पाठीमागे, आता इथून पुढं जाणं अवघड आहे. आणि त्यावेळेस बाजी म्हणतात पालखी खाली ठेवा. मग बाजीनं पालखी खाली ठेवायला लावली, महाराजांना मुजरा केला. महाराज माझी एक इच्छा आहे म्हटली. अट्टहास शब्द चाललाय, अट्टहास. माझी एक इच्छा काय, तुम्ही आता पुढं जावं, आता आमचं काम यांना अडवून ठेवून. बाजी प्रभूनं शेवटचा मुजरा केला आणि तो शेवटचा ठरला, लक्षात घ्या. बाजी म्हणतात महाराज तुम्ही जावा, फक्त गडावर गेल्यानंतर 3 तोफा वाजवा, आम्हाला कळलं आमचे राजे पोहोचले म्हणून. महाराजांची अजिबात इच्छा नव्हती, पण पर्याय काय? प्रसंग महाराज काही कमी अंतर नाही, लक्षात घ्या. आणि इतकं भयानक रात्रीचा प्रवास केलेला आणि हा प्रसंग सगळा उभा राहिला घोडखिंडीमध्ये. महाराजांना पुढं 300 मावळे घेऊन पाठवलं. 300 मावळे तिथं मग टप्प्याटप्प्यानं उभे केले आणि 3000 सैन्यावर आशेत तुटून पडले. आमचे बाजी आशेत तुटून पडले. महाराज ज्यावेळेस तलवार बाहेर पडत होती ना, लक्षात घ्या, 10 माणसं मारल्याशिवाय पुन्हा दिशा बदलत नव्हती. काय तलवार असेल 2 हातात. आणि बाजी प्रभूचे भाऊ या ठिकाणी धारातीर्थी पडले. आणि बाजी म्हणतात दादा माझ्या लवकर तुम्ही अगोदर तुम्ही खाली पडलात. पुन्हा मग भावाची सुद्धा तलवार घेतली आणि 2 तलवारानं बाजी महाराज तुटून पडले. सैन्यावर आशे मारित होते, कुठं मुंडकं कुणाचं उडालं, कुठं हात तुटून पडला, मेळ लागत नव्हता.
हवालदिल झाले होते, सगळे खान मंडळी हवालदिल झाले होते. माणूस बनला कशाचा असेल काय. पण ज्या वेळेस महाराज तिथं पोहोचले, पुढं सुद्धा शिर्क्यांचा वेढा होता, तो भवानीनं तिथं सुद्धा वाट काढून दिली महाराजांना. आणि महाराज ज्या वेळेस विशालगडावर पोहोचले, तोप वाजवली, तोपर्यंत इकडं वातावरण सगळं गार झालं होतं. 2-3 हजार कापून काढले होते, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तोप वाजवली पण आमच्या बाजीचे कान तोफेकडे होते. कशासाठी? जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी. आणि तोप महाराज कानावर पडल्यानंतर पोहोचलात राजे, पोहोचलात. आणि मग तेव्हा बाजी स्वतःला खाली अंग टाकून देतात. तोपर्यंत लक्षात घ्या, अर्ध्या मृत अवस्थेत सुद्धा बाजी माझे लढत होते. जो अट्टहास केलता ना, महाराज पोहोचूस तर एक सुद्धा पाठीमागून जाऊ देणार नाही, हे जो अट्टहास होता ना, लक्षात घ्या. बाजी गेले पण शेवट त्यांचा गोड झाला. का? माझा राजा तिथं पोहोचला होता. आता मात्र काळजी नव्हती. लक्षात घ्या, हा अट्टहास पाहिजे, माझ्या शबरी मातेचा अट्टहास. देवा तुला यायचं तर इथंच यावं लागेल. आणि शबरी मातेनं इतकी साधना केली, इतकी आराधना केली, राम नाम इतकं जपलं, तुम्हाला सांगतो. माझ्या देवाला वाट विचारत जाण्याचा रस्ता चुकून वेगळ्या दिशेनं शबरी मैयाकडे यावं लागलं. शबरी मैयाला मांडीवर बसून नवविधा भक्तीचा उपदेश माझ्या शबरी मातेचा केला. सगळा विधी माझ्या रामरायानं स्वतःच्या हाताने केला. मग जो अट्टहास धरला होता भेटीचा, तो माझ्या देवाने पूर्ण केला. आणि शबरी मैयाची सांगता अशी झाली, महाराज अहो किती भाग्यवान आहे शबरी मैया, किती भाग्यवान आहे जटायू. स्वतःच्या म्हणजे रामरायाच्या हाताने अंत्यविधी व्हावा, याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आमचे भीष्माचार्य जातात त्यावेळेस जात असताना माझा कृष्ण कन्हैया साक्षात समोर उभा आहे. एकादशीचा दिवस आहे आणि देवाच्या समोर भीष्माचार्य या ठिकाणी स्वतःचा जीव सोडतात, देवाच्या चरणावर लीन होतात. देव त्यांना जागा देतो हृदयात, वैकुंठात, सगळीकडं. आतापर्यंत भक्ताला माझ्या देवाने इतकं चांगलं ठिकाण दिले, एवढी चांगली जागा दिली. का? याचं कारण आहे, त्यांनी इतका अट्टहास केला रामनामाचा, भक्तीचा अट्टहास केला, म्हणून त्यांचा शेवट गोड झाला आहे. विठाला सुद्धा शेवट गोड व्हावा दादा हो, आपल्याला फक्त एकच करावं लागेल, राम राम राम. हा रामकृष्ण हरी सगळ्यात भारी. आपल्याला जीवनाचं सार काय असेल तर माझ्या देवाचं नाव आहे. लक्षात घ्या. आणि साधू संतांनं ही पेरणी केली. आणि ही पेरणी काही अशी तशी केली नाही, साधू संतांनं पेरणी केली. ज्यानं हे धान जोपासलंय, सांभाळलंय, हा काम क्रोधाधिक या विकाररूपी पाखरापासून ज्यानं हे धान जोपासलंय त्याचं कल्याण झालंय. नाहीतर विश्वामित्रासारखे हे काम क्रोधापासून महाराज पछाडले, घाबरून गेले. इतकं वर्ष तपश्चर्या करून सुद्धा यांच्या पुढे हार मानावी लागली. असे काम क्रोधाधिक विकार आहेत. संताची पेरणी केलेली ही आपण या ठिकाणी जोपासली पाहिजे, स्वीकारली पाहिजे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली. राम नाम के हिरे मोती. ज्यांनी राम नामाचे हिरे मोती वेचलीत ते आतापर्यंत मालामाल झालेत. पण माणसं ते करायला तयार नाहीत आणि नुसतं माझं माझं करतात. पण लक्षात घ्या, माझं करून आपलं कल्याण होणार नाही. क्या करता है मेरा मेरा, यह तो तेरा मकाम नहीं, झूठे जग में फंसा हुआ है, आखिर वह इंसान नहीं. हा, खोट्या ह्या जगात आपण अडकून राहून काही आपलं हित होणार नाही. पण ज्याने राम नाम घेतलं त्याचं कल्याण झालंय. जिन जिनने मोती लूटे वह तो माला माल हुए, सोने चांदी वालो सुन लो
बात सुनाऊ खरी खरी. हो, राम नाम ज्यानं घेतलंय महाराज, हा ते भाग्यवान आहे, ते इतके मोठे धनवान आहेत. आपलं हे धन फार महाराज किरकोळ हो. या धनाची ह्या धनाला कोण किंमत साधू संत देतात का? अजिबात नाही महाराज. सोने रुपया आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. या सोन्याला आणि या धनाला संत कधीही किंमत देत नाही. खरं जर धन कोणतं असेल ते राम नाम आहे. राम जैसा नगी ना नहीं, सारे जग की बजरिया में नीलमणि चढ़ाऊंगी अपने मन की मुदरिया में. हो, घ्यायचा ना इथून पुढं राम नामाचा अट्टहास करा, जो की माझ्या तुकोबराने केला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. राम नामाचा अट्टहास काय करतो? अभंगाचं दुसरं चरण. आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया, कुंडलिया धावा तृष्णेचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया, कुंडलिया धावा तृष्णेचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेचिया, कुंडलिया धावा कृष्णेचिया. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. हो, धावाधाम संपणार आहे 100%. तृष्णानाम आशा संपणार आहे, पण कधी? देव भेटल्यानंतर. हरे आला हाता मग कैसी भय चिंता. आणि देव हाताला येण्यासाठी लक्षात घ्या, देवाबरोबर आपला संबंध तयार व्हावा लागेल. बाप्पा, संबंध जोपर्यंत देवाशी प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तो हाताला येणार नाही, तो आपल्याला आपलं मानणार नाही. एक परंपरेने 1 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि संपवतो विषय. वेळही संपलेली. आपण 11:30ला कीर्तन सुरू झालं तर 1:30 वाजलेत बघता बघता. लक्षात घ्या, 1 मिनिटात आता सांगतेकडे येतो. आपल्याला जोपर्यंत देव हाताला येत नाही किंवा देव आपल्याला स्वीकारत नाही, आपण देवाला जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत लक्षात घ्या काम होणार नाही. एक पंढरपूरला वारीमध्ये दोघांची मैत्री झाली. एक परळीचा मित्र होता आणि एक पुण्याचा शेठजी होता. दोघांची मित्रपणा झाला बाप्पा वारीमध्ये. पण यात्रा झाली, आषाढी यात्रा संपली आणि जाताना शेठजी म्हणतात का हो पाटील आता कधी येताल पुण्याला? म्हटले आल्यावर येईल. आणि योगा असा झाला की लवकरच पाटलाचं जाणं पुण्याकडे झालं आणि मग पुण्यामध्ये दिलेला ॲड्रेस, त्या ॲड्रेसवर पाटील जातात. आणि हे वारकरी गेल्यानंतर दार वाजवतात, गेट वाजवतात. गेटमधून लावलं होतं आणि मग ती कडी हळूच उघडली, मध्ये प्रवेश केला आणि मोठं कुत्रं होतं महाराज, कंबरा इतकं. त्या कुत्र्यानं या वारकऱ्याला पाहिलं. कुत्रं जसं उडी मारली कुत्र्यानं आणि त्या वारकऱ्याच्या गळ्यावर असा हात देऊन गुर 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 करू लागलं. बिचारा आता वारकरी होतं, थरथर करू लागलं. अहो शेठजी, कुत्र
कुत्र वरून शेटजीनं पाहिलं. नेमकं सकाळची वेळ होती, नाश्त्याचं असे छान पोहे बनवले होते. महाराज असं लिंबू टाकलेलं, कोथिंबीर टाकलेली, शेव टाकलेली. पहिला घास खाणार की वारकऱ्याचा आवाज आला. वरून पाहिलं कुणी? शेटजीनं. माझा मित्र आलाय. कुत्र्याला हाक मारले, मोती मोती स्टॉप. अजिबात म्हणले काय करू नको, गप गप. महाराज कुत्र्यानं मालकाचा जसा आवाज ऐकला तसे पाय खाली घेतले आणि मग यायला सांगितलं. मग वरी वारकरी आले, बसायला जागा दिली आणि जी नाश्त्याची प्लेट होती लगेच वारकऱ्याला दिली आणि म्हटले घ्या भाऊ घ्या. म्हणले कसा झाला प्रवास? आणि नाश्ता झाल्यानंतर महाराज मग प्लेट ठेवायला वारकरी उठला. जसा उठला तसं कुत्रं तिथं बसलेलंच होतं. कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला. शेपटीवर पाय पडला वारकऱ्याचा. कुत्र मनात म्हणलं शेपटीवर दे नाही तर मानगुटी दे, आता वही सुद्धा करीत नाही. मालकाचा आदेश आहे, मालकाचा आदेश आहे. आता काही तुला भीती नाही. तसं मालकाचा आदेश आपल्यासाठी आला पाहिजे. कुठं? काळाकड. बाबा ह्याच्याकडे जाऊ नको, हे आमचं गिऱ्हाईक आहे, तुझं इकडं जायचा काही संबंध नाही. का? आणि तुम्हाला माहिती आजा मिळानं फक्त मुलासाठी नारायण उच्चार केला, परंतु देवदूत आले. आणि तुम्हाला सगळा संवाद माहिती. एकदा राम जर म्हटलं तर आपलं काम होणार आहे. आम्ही नेहमीच म्हणतो अहो छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. मग फक्त एक करायचं इकडे जगताना एकच नियम पाळायचा. माणसानं माणसासारखं कसं होता येईल. पैशासाठी कोणत्याही गोष्टी थराला. एक तर आता इतकं संकट चालू आहे सध्या,